हालेलुया हालेलुया. आपण प्रार्थना करूया. परमेश्वर बाबा सध्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणारे प्रत्येकाला सहाय्य केले. सर्व पापांच्या प्रदाची क्षमा कर ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. आपण निर्गममध्ये ना 14 ते 1 पासून वचन वाचूया की मोशे मिस्र देशाच्या लोकांमध्ये एक अद्भुत चिन्ह चमत्कार करते. कारण ते इस्रायली लोक आहेत आणि या मिस्र देशातून त्यांना बाहेर काढून त्यांना समोर तांबडा समुद्र आहे. आता त्याचा अर्थ पुढे आपल्याला शिकायला मिळेल की भविष्यात काय आपल्या जीवनात येणाऱ्या गोष्टी आहेत. परमेश्वरी मोशेला म्हटले इस्रायल लोकांना असं सांग की तुम्ही मागे फिरून आता अनेक गोष्टी आहेत आणि त्या गोष्टीकडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि इस्रायल लोक आहेत. इस्रायल लोकांची परिस्थिती फार कठीण होती. 40 वर्ष मिस्र देशामध्ये ते गुलामगिरीत राहिले आणि गुलामगिरीमधून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोशेचा वापर केला परमेश्वराने. आणि वापर करत असताना परमेश्वराने त्याला कसे मार्ग दाखवले की कसं शिक्षण दिलं, कसं नियम दिले, ह्या विषयावर आता आपलं लक्ष द्यायचं. मी फारोचे मन कठीण करीन, तो त्यांचा पाठलाग करेल. याप्रमाणे फारो त्याची सर्व सैनिक काय सांगते. कारण मिस्री लोक मूर्ती पूजा करतात आणि त्यामुळे फारोच्याच अनुकरणात राहत होते, परमेश्वराच्या अनुकरणात नाही. आता जर पौलाला कसं प्रभूने दिलेल्या वचनाद्वारे शिष्यांना करिंथीकरास लोकांना सांगितलं ते वचनामध्ये जसं मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तुम्ही माझ्या अनुकरणात राहा. अनुकरण कसं असतं माहिती आहे. तुम्हाला दिलेली जी जबाबदारी ही जबाबदारी तुम्ही प्रत्येक व्यक्तीने ती पूर्णपणे पाळायची आहे आणि जर ती पूर्ण पाळलेली नसेल ती जबाबदारी तुमची नाही असं आहे. आता मोशेला परमेश्वरी जबाबदारी दिली. या लोकांवर अत्याचार आणि अन्याय जर आहे तर या अन्याय नष्ट करण्यासाठी तुला मी आता पाठवत आहे. आता आपल्या जीवनामध्ये 2 व्यक्ती असतात. एकाचं मन नम्र, एकाचं मन कठोर असते. आता कठोर मध्ये त्याला नम्रता कसं बनवावं ते पहिलं शिक्षण घेता आलं पाहिजे. आता जर तुमच्यामध्ये कठोर आहे तो कठोरचपणा वाढत जाईल, तर नम्र आहे तर नम्रताच वाढत. तर आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यातून बाहेर काढत. तांबडा समुद्र म्हणजे आपल्या पुढे येणार हत्याचं काय हत्या आणि अत्याचार. एक अन्याय, या अन्यायाचं रक्त तुमच्या समोर आहे. समजलं. आणि हे रक्त हे नष्ट करायचं. अशामुळे देवाचे लोक त्याच्यातून त्यांना मार्ग दाखवत असतात. इस्रायल लोक पळून गेले. हे वर्तमान ते मिस्राच्या राजाला कळाले. काय सांगते. फारो आणि त्याच्या सेवकाचे मन त्या लोकांच्या संबंधाने बदलले. ह्या गुलामगिरीतून ते सुटून गेले. आपण काय केलं. आज
त्याच्यामध्ये हे शिक्षण द्यायचं आहे की गुलामगिरी म्हणजे काय. गुलामगिरीचा अर्थ आपल्याला समजलं पाहिजे की अन्याय आणि अत्याचार करणारी व्यक्ती यातून सुटकारा होणं गरजेचं आहे आणि याच्यातून देवाचं राज्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये उतरलेलं पाहिजे. आता बघा, माणसाला नम्रता पण बनवू शकते ना कठोर पण बनवू शकते. कोण? परमेश्वर. कोण? परमेश्वर माणसाला नम्रता पण देऊ शकते ना कठोर पण. आता तुम्ही काय करणार? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कठोर असल्यानंतर देवाच्या अनुकरणाचं आपलं जीवन जे आहे ते पहिलं समजून ठेवलं पाहिजे की देव आमच्या बरोबर कसा आहे आणि देवाची कृपा आमच्या बरोबर कशी राहत आहे. त्या इस्रायल लोकांच्या पाठीस लागले. इस्रायल लोक आता तिकडे तळ दिलेला आहे. आता तिकडे काय केलेलं आहे आणि त्यालाच तिकडे मिसर देशातले लोक याच्या पाठीमागे फारोचे लोक आहेत. आता तुम्ही जर त्याच्यात अनुभव घेतला, परमेश्वर 2 गोष्टीचा रस्ता देतो. मग ते 7:13 दिले, अरुंद दरवाजानी आज जा. आता अरुंद दरवाजा नक्की काय? तुमच्या जीवनात जेव्हा संकट येतात, दुःख येतात, आपत्ती येतात, निराशा येतात, त्याच्यातून प्रवास करा. आता जर तुमच्यामध्ये तो प्रवास नसेल, तुमच्यामध्ये घडण नसणार किंवा तुमच्यामध्ये प्रगती नसणार. आपण बघा, देवाच्या शिक्षणात जर बसलेले आहे तर देवाचं काम कसं करावं त्या शिक्षणात चाललं पाहिजे, तेव्हा ते शिक्षण तुम्हाला मिळालं. नाही तर ते शिक्षण नाही. आपण शिकतो पण काय शिकतो? नफरत, निंदा, द्वेष, सेवा हेच आहे. आता अत्याचार आणि अन्याय फारोनी त्याच्यावर करत होता. कोणावर? इस्रायली लोकांवर. समाजामध्ये हेच चित्र चाललेलं आहे. माणूस माणसावर अत्याचार आणि अन्याय करत चाललाय. माणूस माणसाचा स्वार्थच बघतो. पहिल्याच्या काळात परमेश्वर मन कठोर करत होतो, पण आता आपली मन शैतानाने कठोर करून ठेवलेली आहे. आणि अनेक लोक पापात आणि नाशामध्ये ही देवाच्या आकृतीत झालेले. त्यानंतर प्रभू येशूने येऊन हे सगळं सैताने आत्मे पकडायला लागले आणि आत्मेने त्याला फसवलं. त्यामुळे येशू ख्रिस्त आला आणि येशूने आपल्याला आज सुटकारा दिली. पण आता जे समाजामध्ये आहे ही शैतानी वृत्ती आहे आणि ही वृत्ती माणसाला समजत नाही. 2 प्रकार इकडे माणसं आहेत, एक चांगली आहे, एक दुष्ट पण आहे. मग आता तुम्ही विचार करा, देवापासून कोणता आहे ना शैतानापासून कोणता आहे, हे आपल्याला शिकायचं आहे. आता गुलामगिरीमध्ये होते, त्या गुलामगिरीतून त्याला बाहेर काढलं. 8:32 काय सांगते? तुला सत्य समजेल, सत्य तुला बंधनातून मिळतं. मिसर देशामध्ये इस्रायल लोक होते. आता इस्रायल लोकांमध्ये परमेश्वराने अशा प्रकारे कार्य केलेलं आहे बघा. आणि मोशेच्या द्वारे सुरुवात केली. अरोनला पकडलं. मोशे, अरोन आणि योसेवा या लोकांनी मिसर देशाच्या लोकांना बाहेर काढायचा प्रयत्न केला. आज अनेक शिक्षणाचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा. त्यावेळेला 17:15 तुम्ही दुसऱ्यांचा काम केला तर तुमचा पण काम करणारा कोणतरी आहे, लक्षात ठेवायचं. आता फारोने इस्रायल लोकांवर 6 लाख लोकांवर अत्याचार आणि अन्याय केलेला होता.
परमेश्वरचं वचन काय शिकवते बघा. तर तिकडून मोशे चालला या सगळ्या लोकांना घेऊन. अरुण आहे, मोशे आहे, योसेफ आहे आणि कोण आहे. आता परमेश्वर आणि अरुण हे दोघे आणि मोशे या तिघांमध्ये एक अनुभव म्हणून एक चिन्ह देत आहे की आता तुम्हाला याच्यातून पलीकडे जायचं आहे. आता तुला काय करायचंय तो पहिला विचार कर. तो विचार करत बसला काय नक्की करू. हालेलुया. पाठीमागे बघितलं तर सैन्य, पुढे बघितलं तर समुद्र. आता असं मरणार तसं मरणार. जीवनात दुःख आलेला माणूस, प्रत्येक माणूस काय करतो, तो संकट आल्यावरच करतो, बरोबर का नाही. पण देवाची व्यक्ती त्या संकटातून बाहेर काढणारच, कारण ते देवाचे निर्णय होते, तुमचे माझे नाही. समजलं का तुम्हाला. नाही आता बघा या लोकांचं 40 वर्ष रक्त झिजलं, म्हणजे रक्त बनवलं गेलं त्या शरीराचं. शेवटी हिंदी नाव मागसमध्ये रक्त वतल्यापासून भाग. तसं आहे ही परिस्थिती आहे की तांबड्या समुद्राचा मार्ग परमेश्वराने तयार केला आणि त्याच्यावर काठी उभारली तर तांबडा समुद्र दुभागला आणि सगळे निघून गेले. शिक्षक जे लोक काढले त्यांच्या मनात कुरकुरे सुरू झालाच. म्हणून ते विचार करत नाही की माझा पुढचा रस्ता कुठेतरी चांगला. म्हणून जेव्हा समुद्र दुभागला गेला, त्याचे जेव्हा होते ते उतरले गेले, पुढे गेले, मग हळूहळू हालचं सैनिक पाठीमागे आलं आणि समुद्रामध्ये ते टपकायचं. प्रत्येकाला परमेश्वर संधी देतो. तुमचं मन पण कडवट करेल आणि तुमचं मन पण नम्र करेल, पण तुम्हाला मात्र कसं वागायचंय, चालायचंय हे तुम्ही निर्णय घ्यायचा. हे तुम्ही डिसिजन असं आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतर आहेच. किंवा 15 अध्यायामध्ये तसं दिले नाही. तुम्हाला परमेश्वराने प्रत्येकाला, मला, तुम्हाला देवाने सेवा काम कार्य दिलेलं आहे. तेव्हा ती करताना इकडे स्वार्थ उत्पन्न नाही करायचा, निस्वार्थपणे आपलं भविष्य उभं करायचं आणि निस्वार्थातून परमेश्वराची जी उपस्थिती आहे ती तुम्हाला ना मला ती जोडायची. आपल्या प्रत्येकामध्ये पवित्र आत्मा हा प्रत्येकाच्या व्यक्तीमध्ये असला पाहिजे. दुष्टाचा आत्मा नसला पाहिजे. दुष्टाने कोणाचं चांगलं बघवत नाही. आता फारो जो होता, फारोला वाटलं की माझे लोक इकडून निघून गेले, आता एवढं काम आहे, धंदा हे वस्तू आहे, पुढे कसं होईल. तुला एका दिवसाचा एका सेकंदाची गॅरंटी वाढायची आहे का? काय कोणाला? एका सेकंदाची, एका वस्तूची, एखाद्या गोष्टीची तुला गॅरंटी वॉरंटी आहे का? आहे नाही. कशाला नाही? विश्वास आहे ना. उद्याला काय करायचं? जेवढी कर्म चांगली तेवढा धर्म चांगला. जेवढं कार्य जास्त तेवढं समस्या पण. जेवढी सेवा तेवढ्या पाठीमागे दुःख. प्रत्येक माणसाने शिक्षणाबाबतीत एकत्र राहणं गरजेचं आहे. त्याच्या बाजूला असणारे एवढं मोठं सैनिक आणि हे 4 जण होते आणि ह्या 4 जणांनी रस्ते मोकळे केले आणि फारूच्या हातातून 6 लाख लोकांना बाहेर काढले. आपलं जीवन जे आहे ना हे पहिलं परमेश्वर पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन मजबूत करायचं. आपण देवाच्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. गुलामगिरी तो बाहेर काढा.
माणसाला गुलामगिरीतून पहिला बाहेर काढते. तुम्ही गुलामगिरीमधून जर बाहेर निघाले तर तुमची प्रगती होईल. सत्य समजेल, सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त केलं. मेहनत लागते, कष्ट लागते, तेव्हा परमेश्वराची उपस्थिती आपल्या भविष्यामध्ये. प्राणी पक्षी, मी लहान होतो, मला खूप आवड आहे पक्ष्यांची, प्राण्यांची, भरपूर आहे, झाडा पानांची, सगळ्या गोष्टी, निसर्गाच्या हर गोष्टीवर मी प्रीती करतो. कारण काय माहितीये, ते आपल्याला खूप सुरक्षित, आज झाड सुरक्षित आहे. किती ऊन असलं असेल ना तर झाडाखाली गेले ते डोक्यावर ऊन ते येते, आपल्याला सावली देते. मग फळ खायचं असू दे, ते मेहनत आणि कष्ट करते ना, स्वतः फळ काढून आपल्याला देते, तुम्ही घ्या नाही खा. आपल्या प्रत्येकामध्ये हर गोष्टीचं शिक्षण असलं तेव्हा देव आपल्या सगळ्यांना मार्गदर्शक करत असते. एक लक्षात ठेवा, मला देवाने जबाबदारी दिली, काम दिलं, कार्य दिलं, तर सत्य आणि प्रामाणिक जीवनाचं प्रत्येक व्यक्तीने करायचं. मोशेला दिलं, मोशे निघाला. अरे आता हे लोक कुकूर करायला लागले, आता करू काय? पण त्यांनी सोडलं नाहीये. देवाकडून सांगितलं, देवा काय आहे माझ्या पुढे, काय आलाय मला सांग, आता मी काय करू? नाही, एक काम कर, पुढे जायचं आपल्याला. माणूस बघा, तुम्ही कोणाचं काहीतरी केलं असेल तर काही वर्षानंतर तुमची पण तीच परिस्थिती. कोणाला सुटकारा नाही देवाच्या हातात, एक पण नाही. फारची परिस्थिती सगळं गेली. आपल्या प्रत्येकाला आध्यात्मिक शिक्षण पाहिजे, स्वभाव निर्माण होईल. स्वभाव प्रेमाचा असला तो मनुष्य प्रेमळ बनतो, न जो स्वभाव कठोर असला तो स्वभाव कठोरच असतो. आणि देव शब्द आहे, त्या शब्दाकडे वळा, देवाच्या अपोजिट नाही. देवाने एकदा माणसाला निवडलं ना तर देवाने 15-16, तुम्ही नाही निवडलं, देवाने निवडलं. देवाने निवडल्यानंतर तुमच्या प्रत्येक व्यक्तीचं कार्य आहे, प्रत्येकाने कार्य सांभाळलं. तेव्हा आम्ही पवित्र आत्मा होतो, त्या आमच्या समुद्रातून बाहेर आम्ही पलीकडे जातो. 5:35 वचन दिलेले, वादळ आलं, तुफान आलं, समुद्र कळवा लागला, पण पलीकडे गेलंच गेलं. पलीकडे जा, आपण नका, कारण देव तुमच्या छोटेसे प्रार्थना करूया. आपली कर्म, आपले विचारधारा आपल्याला परमेश्वराच्या दृष्टीने पवित्र, अभिषेक आणि आशीर्वादित करणार. प्रभू येशू सुंदर दिवसाबद्दल आभार महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, सर्व पंचलोक अंधार सर्व आशीर्वाद ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.